इंडियन एअर फोर्स भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। हवाई दलामध्ये इंडियन एअर फोर्स मध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता 12वी पासवर, ठीक आहे। आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 7 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 27 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 2500 प्लस जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दल या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत। इंडियन एअर फोर्सची जी भरती आहे हे 7 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WSNT VJ ओपन SBC SCBC कोणती, ठीक आहे। फीचा जर आपण विचार केला कोणती कॅटेगरी असाल SC ST OBC WSNT VJ ओपन SBC SCBC 550 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार इंडियन एअर फोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। तर या भरतीमध्ये पात्रता काय लागते, शैक्षणिक पात्रता काय ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। आणि इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दलामध्ये हे 2 ग्रुप आहे। एक्स ग्रुपसाठी वेगळी शैक्षणिक पात्रता लागते आणि वाय ग्रुपसाठी वेगळी शैक्षणिक पात्रता लागते आणि पेपरचा अभ्यासक्रम सुद्धा दोन्ही याचा वेगवेगळा या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो एक्स ग्रुपसाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे तर 12वी तुमची पाहिजे आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 50% च्या वरती पाहिजे आणि तुम्हाला 12वी मध्ये जे सायन्स असलं पाहिजे तुमचं आणि मॅथ फिजिक्स इंग्रजी हे विषय तुम्हाला असले पाहिजे। या विषयामध्ये 50 च्या वरती आपल्याला पर्सेंटेज असले पाहिजे तेव्हाच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते एक्स ग्रुप मध्ये। बाकी वाय ग्रुपचं जर पाहिलं आपण, वाय ग्रुप जर तुम्ही असाल तुमचं आर्ट जरी झालं असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणी असाल 12वी जर तुमचं आर्ट असेल तर तुम्हाला वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते, म्हणजे वाय ग्रुप मध्ये अशी काही अट नाही की बाबा सायन्सच पाहिजे आर्टच पाहिजे असे काही नाही, कोणी फॉर्म भरू शकता। वाय ग्रुप मध्ये 12वी पास वाय ग्रुप साठी लागते, ठीक आहे। फक्त वाय ग्रुप मध्ये काय की आपलं जे विद्यार्थी मित्रांनो 50% च्या वरती आपले जे इंग्रजी विषयामध्ये 50% च्या वरती मार्क असले पाहिजे तेव्हा आपल्याला वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि इंडियन एअर फोर्स या भरतीची सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे CBT, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे मेडिकल अशी प्रोसेस आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर एक्स ग्रुपचा पेपर कसा असणार आहे तर पहा 70 मार्काचा पेपर असणार आहे एक्स ग्रुपचा, तर ज्यामध्ये परीक्षेला 60 प्रश्न 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढे। तर यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे एक्स ग्रुप मध्ये इंग्रजीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल या ठिकाणी 70 मार्काचा पेपर असणार आहे, 60 मिनिट टाइम भेटणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे, एकाच घंट्यात टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर आपण वाय ग्रुपचा जर सिलेबस पाहिला, वाय ग्रुप मध्ये काय की 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आणि जनरल नॉलेजचे मिळून 30 प्रश्न विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणी आणि ते जनरल नॉलेज आलं हे दोन्ही मिळून 30 मार्कासाठी विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20, अशा प्रकारे 50 मार्काचा पेपर वाय ग्रुपचा होणार आहे। 45 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग जर पाहिलं 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे वाय ग्रुप मध्ये। अशा प्रकारे तुमचा सर्वात अगोदर CBT होणार आहे लेखी परीक्षा। त्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर उंची किती लागते यामध्ये तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152.5 सेंटीमीटर लागते, ठीक आहे। त्याचबरोबर जे छातीचा जर विचार केला 77 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो 1600 मीटर रनिंग आहे 7 मिनिटांमध्ये, ठीक आहे। जे पण पुरुष उमेदवार 7 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ठीक आहे। आणि दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी पुशअप तुम्हाला मारावे लागणार आहे 10 आणि त्या 1 मिनिटाच्या अंदर मारावे लागणार आहे। तिसरा इव्हेंट आहे तुम्हाला सिटअप मारावी लागणार आहे 10 आणि 1 मिनिटाच्या अंदर त्या सिटअप मारावे लागणार आहे। त्यानंतर स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे 20 आणि 1 मिनिटाच्या अंदर त्या मारावं लागणार आहे। अशा प्रकारे जे हे ग्राउंड पुरुष उमेदवारांचं असणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी उंची 152
9.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर रनिंगचा जर आपण विचार केला महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे आपण महिला उमेदवार 8 मिनिटाच्या अंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारणार आहे, त्या 1600 मीटर रनिंग पास असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे ग्राउंड असणार आहे महिला उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी आणखीन दुसरा जो एंड आहे तर तो आहे सिटअप तुम्हाला मारावं लागणार आहे, 10 सिटअप तुम्हाला मारावं लागणार आहे 1 मिनिट 30 सेकंडच्या अंदर। ठीक आहे, आणि तिसरा जो एंड महिला उमेदवारांसाठी तर तो आहे तुम्हाला स्क्वॉट मारावं लागणार आहे, 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे आणि त्या 1 मिनिटाच्या अंदर मारावं लागणार आहे। तर हे स्क्वॉट झालं, सिटअप झालं, पुशअप झालं, हे खूप इजी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे म्हणजे हातचे मार्क आहे। मेन तुमचं या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग साठी सुद्धा चांगला टाइम देण्यात आला आहे। पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 7 मिनिटाचा टाइम देण्यात आला आहे, तर चांगला या ठिकाणी टाइम देण्यात आला आहे। कोणी या ठिकाणी रनिंग काढू शकता, ग्राउंड काढू शकता, पण मेन काय की पेपर सुद्धा यामध्ये तर अभ्यास सुद्धा चालू ठेवा, लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा। ग्राउंड सुद्धा खूप इजी आहे, यामध्ये 1600 मीटर रनिंग 7 मिनिटं मारणं म्हणजे कोणी मारून देते थोडीशी प्रॅक्टिस असली तर। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा प्रॅक्टिस चालू केली नसेल इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल, प्रॅक्टिस ज्यांनी सुद्धा केली नसेल तर प्रॅक्टिस चालू करून द्या। ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर रनिंग यामध्ये खूप इजी आहे, टायमिंग सुद्धा खूप चांगला देण्यात आलेला आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, कारण की 7 जानेवारी पासून ऑनलाईन फॉर्म चालू होत आहे आणि शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 असणार आहे। ठीक आहे, तर पहा इंडियन एअरफोर्स मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार किती भेटणार आहे, तर ही जी भरती आहे अग्निवीर अंतर्गत इथे पहिल्या वर्षी तो तुम्हाला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिन्याला, पहिल्या वर्षी पगार भेटणार आहे आणि हातात तुमच्या 21,000 रुपये भेटणार आहे आणि तुमचं 30% अग्निवीर कार्पस फंड मध्ये 90,000 रुपये जमा होणार आहे एका महिन्यातली। ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 33,000 रुपये पगार भेटणार आहे आणि त्यातले अग्निवीर कार्पस फंड मध्ये 9,900 रुपये जाणार आहे आणि तुमच्या हाती किती भेटणार आहे 23,100 रुपये। ठीक आहे, आणि तिसऱ्या वर्षी जर आपण पाहिलं, तिसऱ्या वर्षी तुम्हाला 36,500 रुपये पगार भेटणार आहे आणि तुम्हाला फंड मध्ये जे पैसे जमा करावे लागणार आहे 10,950 रुपये हे फंड मध्ये जे जमा होणार आहे तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला, आणि हातामध्ये आपल्याला येणार आहे प्रत्येक महिन्याला 25,580 रुपये। आणि चौथ्या वर्षी आपल्याला पगार किती भेटणार आहे, चौथ्या वर्षी आपल्याला 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला पगार भेटणार आहे आणि आपल्या हातामध्ये 28,000 रुपये पगार येणार आहे आणि 12,000 रुपये आपले कार्पस फंड मध्ये जमा होणार आहे। तर हे टोटल जो आपला हे असणार आहे 5 वर्ष जेवढे पण आपले पैसे त्या फंड मध्ये जमा होणार आहे 5.2 लाख रुपये आपले या ठिकाणी 5 लाख रुपये जमा होणार आहे आणि त्याची जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 5 लाखाचे 11 लाख रुपये 11.71 लाख रुपये आपल्याला सरकार देणार आहे। ठीक आहे, तर त्या फंडचे आपल्याला त्यांचं व्याज असते तर ते आपल्याला पुरे भेटणार आहे। ठीक आहे, जवळपास हे फंडचे जेवढे पण आपले पैसे कटणार आहे तर त्याचे जवळपास आपले 5 लाख रुपये कटणार आहे, तर आपल्याला डायरेक्ट 11.71 लाख रुपये आपल्याला भेटणार आहे। ठीक आहे, अशी प्रोसेस आहे, चांगला पगार वगैरे भेटणार आहे। ठीक आहे, तर चांगली जे इंडियन एअरफोर्सची ही भरती चालू आहे, जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।